पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी असून याच पवित्र भूमीत देवाभाऊ आले, त्यांच्या हातात कमळ आहे असे ठाम प्रतिपादन मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये केले। कमी वेळेत जास्त मुद्दे मांडण्याचा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी जोरदार भाषण केलं। नाशिक ही रामाची आणि हनुमानाची भूमी असल्याचा उल्लेख करत पुढील काळात होणाऱ्या कुंभमेळाव्याचा संदर्भ त्यांनी दिला। कुंभ म्हणजेच केवळ धार्मिक सोहळा नाही तर नाशिकच्या विकासाचा पाया आहे असे त्या म्हणाल्या। मागील सिंहस्थ कुंभाच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तर गिरीश महाजन पालकमंत्री होते अशी आठवणी त्यांनी करून दिली। कुंभमेळ्याचा मोठा ताण महापालिकेवर येणार असून त्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे महापौर ही भाजपचाच असला पाहिजे, मोठा विकास होणार आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। श्रीरामाच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष असून नाशिकचं नाव शूर्पणखेचं नाक कापल्यावरून पडलं, विकासाच्या आड येणारे विरोधक छाटायचे आहेत असा टोला त्यांनी लगावला। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपले असतील तर महापौर का नको असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मतदारांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, मतदानाच्या दिवशी लाडक्या बहिणींनी सकाळी उठा, देवपूजा करा, नाश्ता करून झाकून ठेवा, आधी कमळाला मतदान करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा। काही सभा राहिल्याचं नमूद करत त्यांनी सर्वांनी 15 तारखेला आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।